friends, today I would like to explain the second part of writing skills, that is mind mapping. This is again prescribed in your textbook. For what purpose? To mind mapping means to examine what is your ability to think in different ways, and all these things I can explain here in both the languages, that is English as well as Marathi. Now the question comes in your mind, why sir is teaching all these things in English and Marathi? But remember my friends, some of the students like you are from metropolitan cities or the municipal corporation areas and whatnot. But most of the students are related with the rural area, and that rural areas, they are far away from the fluent English, or what we say. That's why I would like to explain all these things in English as well as Marathi. मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इंग्रजीच्या जो माइंड मॅपिंग हा एक भाग दिलेला आहे, त्याचा मूळ उद्देश काय आहे? तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसा विचार करू शकता हे मोजण्याचं कुठेतरी एक माप असायला पाहिजे. आणि त्यामुळेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये माइंड मॅपिंग हा एक पार्ट रायटिंग स्किल्स या अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे. आता डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी, म्हणजे खरंच शाळा या विद्यार्थ्यांमधल्या कृतिशीलता मारतात का, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जो आहे हा हेल्पिंग वरनी विचारलेला आहे. याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही मध्ये द्यावं लागेल. पण लक्षात घ्या की कुठल्याही शाळा, each and every educational institution is not running the purpose to kill the creativity of the students. Even the purpose of the syllabus is to make you to think in different ways rather than the ordinary people think. सामान्य लोक जे विचार करतात त्यापेक्षा वेगळं विचार करायला तुम्हाला शिकवणे हा या पाठ्यपुस्तकाचा मुळात उद्देश आहे. आणि कुठल्याही शाळांमध्ये तुमच्या ठिकाणी असलेले जे स्किल्स आहेत ते स्किल्स डेव्हलप करणे हा खरा उद्देश आहे. तुमचे स्किल्स मारणे हा त्यांचा किंवा तुमची क्रिएटिव्हिटी संपवणे हा त्यांचा कधीही उद्देश नाही. इवन nowadays some of the students are not like you. They are physically or mentally disabled. Now these disabled people are also have the right to study. जे शारीरिक दृष्ट्या किंवा बौद्धिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या अपंग आहे त्यांना आपल्या या प्रवाहामध्ये घेण्यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्था शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेल्या आहेत. खूपदा होतं काय की एखादा विषय एखाद्याला कशा पद्धतीने समजेल हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तारे जमी पर हा सिनेमा पाहिला असेल. त्याच तारे जमी पर सिनेमामधला जो नायक मुलगा आहे त्याला मॅथमॅटिक्स नाही जमत. मग मॅथमॅटिक्स नाही जमत म्हणून तो काही त्या प्रवाहाच्या वेगळा गेला का? नो. कारण त्या मुलाच्या ठिकाणी चित्रकारितेचं जे कौशल्य आहे, that skill is very important, and that the small boy is capable to draw the painting in a very marvelous way. This is the expectation of this new education policy, that all the students should go through that channel and get more and more knowledge, to acquire more and more knowledge, so that they are also the right to live in this modern age. या आधुनिक जगामध्ये प्रत्येकाला सोबत घ्यायचं आहे आणि कुठेतरी एक ध्येय प्राप्ती करायची. त्यासाठी या शिक्षण व्यवस्थेचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच तारे जमीन मधला जो मुलगा आहे ज्याला मॅथमॅटिक्स जमत नसेल, ज्याला इंग्लिश अल्फाबेट्स कळत नसतील, पण त्याचं चित्र जे आहे त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे ती अधिक चांगली आहे,
आणि त्या सिनेमातला जो शिक्षक आहे त्या शिक्षकाने ती ओळखून त्याला तशा पद्धतीने तयार केलेली आहे. हा केवळ मनोरंजनाचा सिनेमा नाहीये, तर त्या मागे असलेल्या भूमिका आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. शिक्षकांनी आपण तशा पद्धतीने वागलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं. आणि म्हणूनच स्किल बेस्ड एज्युकेशन हा आता नवीन मूलमंत्र जगाचा झालेला आहे आणि त्या आधारावर सगळी पॉलिसी सुरू आहे. टेक्स्टबुकमध्ये आपल्याला जरी हे प्रश्न विचारला असेल तरी याच्यामध्ये नेमकं काय आहे तर ते आपण बघूया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आईस ब्रेकर्स मध्ये की ऑब्झर्व द गिव्हन फिगर अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज रिलेटेड दॅट diagram. Now see the diagram. Here the diagram is there. The tree and some of the branches are shown in the first figure. Now see, this is the figure. हे ते चित्र आहे ज्यामध्ये एक झाड दाखवलेलं आहे आणि या झाडाला इकडे एक ब्रांच दाखवली, इकडे एक ब्रांच आहे, वर एक ब्रांच आहे. There are 3 branches. The main tree have 3 branches. And the first branch, that is this one, second branch, third branch. Now the main tree, the main diagram means main idea. हे जे झाड आहे हे मुख्य चित्र जे आहे ही म्हणजे मुख्य कल्पना आणि या कल्पनेच्या आधाराने मग आणखी काही उपकल्पना त्याच्यातून बाहेर निघतात. याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी बाहेर येतात. त्याला आपण एक शाखा म्हटलंय, ब्रांच म्हटलंय. अशीच दुसरी ब्रांच आहे, अशीच तिसरी ब्रांच आहे. आता झाडाच्या ज्या ब्रांचेस असतात, फांद्या असतात, त्या फक्त एकेरी नसतात. त्याला पुन्हा आणखी 2 वेगवेगळे भाग निघतात. 2 निघत असतील, 3 निघत असतील, व्हॉट एव्हर इट माइट बी. द ब्रांचेस अँड सब ब्रांचेस, दॅट इज ट्विग. म्हणजे त्याला उपशाखा पुन्हा त्या ब्रांचला येत असतात. आता हे समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या की मेन आयडिया आहे सक्सेस. सक्सेस म्हणजे यश. आता यश हा भाग आपल्या डोळ्यासमोर आल्याबरोबर काय येतं आपल्यासमोर? आपल्यासमोर येतं की या यश म्हटल्याबरोबर त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी, सातत्य असलं पाहिजे. म्हणजे एक ब्रांच काय झाली? कन्सिस्टन्सी झाली. दुसरी ब्रांच काय आहे त्याची? प्लान. आपल्याला काहीतरी प्लान करावं लागेल. यश मिळवायचं आहे म्हणजे प्लॅनिंग गरजेचं आहे. मग आता इथे प्लॅन महत्वाचा आहे म्हणून तो आपण सेकंड ब्रांच घेतला आणि एक ब्रांच आपण इथे काढली, दॅट इज गोल ऑर एम. व्हॉट इज युअर गोल? फॉर व्हॉट पर्पज यू आर डुईंग ऑल दिस थिंग्स? तुम्ही कशाच्या अनुषंगाने हे सगळं करता? तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला निश्चित करावं लागेल. आणि एकदा ध्येय निश्चित झालं तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? हार्डवर्क. आपण गोल निश्चित केल्याबरोबर त्याच्यासाठी हार्डवर्क आलं आणि त्यासाठी परफॉर्मन्स पण आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे काहीतरी आपल्याला कृती करावी लागेल. कठोर परिश्रम आणि कृती त्या करण्यासाठी लागणारं प्लॅनिंग आणि त्याच्यामधलं सातत्य या भरोशावर आपल्याला यश मिळणार आहे. म्हणजे मुख्य आयडिया काय आहे? सक्सेस, यश. हे सक्सेस जे आहे याच्यासाठी आपल्याला यश पाहिजे, पण कशामध्ये? मग गोल ठरवावं लागेल, ध्येय ठरवावं लागेल. गोल म्हटलाय आपण किंवा एम म्हटलाय. मग याच्यासाठी आपल्याला हार्डवर्क पाहिजे आणि परफॉर्मन्स पाहिजे. कठोर परिश्रम करायचे, पण नुसतंच परिश्रम करून होणार आहे का? नाही होणार. मग आपल्याला त्या परिश्रमामध्ये नियोजन करावं लागेल. काय नियोजन करता येईल त्याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे आणि मग तशा पद्धतीचं नियोजन केल्यानंतर मग त्याला आपण एक सातत्याची जोड दिली तर यश आपलं होऊ शकतं. म्हणून मेन आयडिया दॅट इज द ट्री अँड सब ब्रांचेस. सब ब्रांचेस दॅट इज ब्रांच मीन्स कन्सिस्टन्सी अँड प्लान अँड गोल ऑर एम. दीज अगेन हॅव ट्विग. म्हणजे त्याला पुन्हा फांद्या, पण त्याच्यामध्ये हार्डवर्क असेल, परफॉर्मन्स असेल. आता या हार्डवर्क मध्ये तुम्ही कशा प्रकारचं हार्डवर्क करता? पुन्हा सब ब्रांचेस त्याच्या येऊ शकतात. इथे सुद्धा एक नवा पुन्हा आपल्या समोर माइंड मॅपिंगचा एक डायग्राम दिलेला आहे जो आईस ब्रेकर मध्ये सेकंड ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. आता इथे जी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे
या ऍक्टिव्हिटीचा आपण थोडं बारकाईने विचार करूया. प्रिपेअरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. आपण 12वीच्या परीक्षेच्या तयारीचा विचार करतोय. नाउ यू आर द स्टुडंट ऑफ 12th स्टँडर्ड अँड यू आर फायटिंग विथ द एक्झामिनेशन बिकॉज यू आर द वॉरियर. तुम्ही योद्धा आहात आणि परीक्षेसोबत तुमचं युद्ध आहे. कशासाठी? यश मिळवण्यासाठी. कुठली परीक्षा? तर 12वीची. आता या प्रिपेअरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल? स्टडी प्लॅन. आपल्याला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. तुमचा कुठल्या विषयाचा किती अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयामध्ये आपल्याला किती गुण मिळवायचे, कोणते विषय आपले कमजोर आहेत, कोणत्या विषयावर अधिक भर द्यावा लागेल, हे आपल्याला आधी ठरवावं लागेल ना. म्हणून प्लॅन, स्टडी प्लॅन हा झाला आपला एक पार्ट. स्टडी प्लॅन नंतर आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल, वेळेचं नियोजन करावं लागेल. आता जानेवारी महिना सुरू होतोय. आपली परीक्षा एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये आहे. मग आपल्याजवळ किती महिने आहेत आता? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. एप्रिल आपल्याला काउंट करता येणार नाही कारण एप्रिलमध्ये आपल्या युनिट टेस्ट, आपल्या कॉमन टेस्ट असतील, आपल्या प्रॅक्टिकल्स असतील, आपल्या बोर्डच्या ओरल असतील. आपल्याला एप्रिल महिन्यात काढून टाकावं लागेल. मग आपल्याजवळ किती महिने राहिले? 3. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. आपले विषय किती? 6. मग आपल्याला प्रत्येक विषयाचं पुन्हा प्लॅनिंग करावं लागेल. 15-15 दिवस आपल्याला प्रत्येक विषयाला येतात. पण आता आपण मराठीला 15 दिवस द्यायचे का, इंग्लिशला 15 दिवस द्यायचे का, किंवा इतर जे तुमचे विषय आहेत त्याला किती किती दिवस द्यायचे हे आपल्याला आज ठरवावं लागणार आहे. आणि हे जेव्हा तुम्ही ठरवणार तेव्हा लक्षात येईल की आपल्याजवळ आता वेळ फार कमी उरला आहे. हे सिरियसनेस तुम्हाला केव्हा येईल? जेव्हा तुम्ही टाइम मॅनेजमेंट प्लॅन या ठिकाणी करणार आहात. आणि टाइम मॅनेजमेंट प्लॅन केल्यानंतर मग सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन तुम्हाला करावी लागेल. ही सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन आपण आता पाहिली आहे की इंग्लिशचा विषय असेल त्याला किती वेळ द्यायचा आहे. तुम्ही जर सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इंग्लिशला कमी वेळ देता येईल. पण जर तुम्ही इतर शाखांचे जसं कला असेल किंवा वाणिज्य असेल, कॉमर्स, आर्ट आहे, कॉमर्स आहे, या ब्रांचला इंग्लिशला जास्त महत्त्व द्यावं लागेल. इतर विषय त्याच्यानंतर आपण घेऊ. पण सायन्सचे जर स्टुडंट असतील तर त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टकडे फोकस जास्त करावं लागेल कारण त्यांचं टार्गेट वेगळं आहे. मग या टार्गेटमध्ये त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा नीटला जाणारे जे विद्यार्थी असतील त्यांना बायोलॉजीला जास्त प्रिफरन्स द्यावा लागेल. JEE द्यायची असेल किंवा आणखी कुठल्या एक्झाम द्यायच्या असतील, KVPIला जायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रिफरन्स देऊन त्या सब्जेक्टची तयारी करावी लागेल. दॅट्स वाय डिअर फ्रेंड्स, subject wise preparation is very important. And the next part is works in your weak points. Now find out what are your weak points. Suppose I am not able to speak fluent English or understand the English thoroughly, then I must give much more time for English. Suppose physics is very difficult subject as I think, and in comparison to mathematics, mathematics is quite easy in comparison to physics. So I must give more and more time to physics rather than mathematics. That is also very important. That's why works in your weak points. You should just find out what are your weak points. आणि हे वीक पॉइंट शोधत असताना मग फिजिक्समध्ये नेमका कोणता पार्ट तुम्हाला जास्त कठीण जातो, किंवा मॅथमॅटिक्सचा तुम्ही विचार करत असाल तर मॅट्रिक्स तुम्हाला आहे किंवा डिटर्मिनेशन आहे, काय आपल्याला कठीण जातं ते पहिले आपल्याला पाहावं लागेल. आणि ते एकदा ठरल्यानंतर मग त्या अनुषंगाने त्या टॉपिकला जास्त वेटेज द्यावं लागेल आणि त्याच्या तुलनेत इतर टॉपिकला थोडा कमी वेळ देऊन परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन्स येतात ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे काम आपलं खूप मोठं आहे आणि त्या मानाने आपल्याला प्लॅनिंग करत असताना या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करायचा आहे. वर्क्स इन युअर वीक पॉइंट्स. त्यानंतर आहे राईट नोट्स. जो कुठला टॉपिक तुम्ही घेणार आहात अभ्यासाला त्याच्या नोट्स काढायची सवय आपण ठेवली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाहीये. आपण रेडीमेड मटेरियल जे आहे ते वाचून घेऊ आणि आपल्याला लिहिता येईल. डोंट फॉरगेट दॅट
प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सराव हा महत्वाचा आहे. सराव जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत होणार नाही. म्हणून राईट नोट्स अँड द नेक्स्ट पार्ट इज प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. मागील वर्षीचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवून पाहायच्या. मला माहिती आहे तुमचं उत्तर हेच असेल की सर सिलेबस बदललं. अहो पण सिलेबस जरी बदललं तरी त्यातले काहीशे कंटेंट हे आहे तसेच आहे. त्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं आहे, किमान त्याचं एक स्वरूप आपण पाहू शकू. इंग्लिश, आपण स्टुडंट इंग्लिशचे आहोत, या ठिकाणी इंग्लिशचा विचार करतो. लास्ट पॅटर्न जो होता तिथे सुद्धा पॅराग्राफ दिलेला असायचा. पॅराग्राफमधून आपल्याला क्वेश्चन आन्सर्स म्हणजे आन्सर्स शोधायचे. आज देखील तो पॅटर्न आहे. फक्तच काय बदललं तर कंटेंट बदललेलं आहे. कंटेंट कोणतेही असो काय फरक पडणार आहे आपल्याला, पण आपल्याला तो सराव होणं गरजेचं आहे. You must try to solve the previous year's question paper so that you are acquaintance with that particular pattern or the form, how to write the answers of that questions or the activities. And the next is thorough reading of all textbooks. You should go through the textbooks. Most of the students avoid to go through the textbook. But remember friends, the board authority and the study committee, they togetherly decide what are the contents which is beneficial for you, and that's why they design the book. So do you think that it is useless for you? No. हे निरर्थक आहे असं वाटतं का? नाही. कारण अभ्यास मंडळ आणि परीक्षा मंडळ जे आहे, बोर्ड आहे, यांच्या संयुक्त अभ्यासातून हे ठरलं आहे तुम्हाला उपयुक्त काय आहे. आणि हे उपयुक्त काय आहे हे जर पाहायचं असेल तर मग आपल्याला टेक्स्टबुक मधून ठरवली जावं लागेल. कारण बहुतांश वेळा परीक्षेमध्ये येणारी जी प्रश्न असतील ही या पाठ्यपुस्तकाशी निगडित आहेत, ही याच्या बाहेरची नाही. सगळे प्रश्न असतील ते सगळे या पुस्तकातूनच निघणार आहे आणि म्हणून हे पुस्तक महत्वाचं आहे. मग तुम्ही कुठल्याही ब्रांचचे असा, जे प्रिस्क्राईब टेक्स्ट बुक आपल्याला बोर्डाने दिलेलं आहे, पाठ्यपुस्तक मंडळाने दिलेलं आहे, त्याचाच आपण विचार करायचा आणि त्याच्यासाठी थरो रीडिंग आवश्यक आहे. थरो रीडिंग करत असताना इंग्लिशमध्ये पर्टिक्युलरली जे तुमचं व्होकॅब्युलरी आहे, जे शब्दसंग्रह तुमचा आहे, हा इथे वाढणार आहे. तुमची उत्तरं आहेत ती याच्या अनुषंगाने येणार आहे. दॅट्स वाय डिअर फ्रेंड्स, ट्राय टू रीड द बुक thoroughly, and when you read thoroughly the book, you will find that it is very easy. But when you read that textbook, that is why the reading is your responsibility, it is your homework. तुम्ही ते घरी गृहकार्य करायचं आहे. वाचणे हे गृहकार्य आहे. व्हॉट इज द रोल ऑफ अ टीचर? टीचर इज अ फॅसिलिटेटर. तो फक्त उपलब्धी आहे, तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. टीचरनी वर्गात सगळं शिकवावं हे एक्सपेक्टेड नाही आहे. मग अशा वेळी आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण प्रत्येक ओळीला वाचलं पाहिजे, प्रत्येक पेज वाचलं पाहिजे. आणि जेव्हा आपण याच्यातून वाचू तेव्हा सेल्फ स्टडी हा सुद्धा आपला हॅबिट आपोआप इन्क्रीज होईल आणि मग आपण या सगळ्या ठिकाणी दिलेले जे काही प्लॅनिंग आहे याला अचीव करू शकू. आय होप यू अंडरस्टूड these two diagrams, that is preparing for HSC board examination and the main idea and whatnot shown in this diagram. Now remember friend, another part I would like to explain here, that is development in my personality in last 5 years. तिसरा मुद्दा आपण आता या ठिकाणी घेतोय. डेव्हलपमेंट इन माय पर्सनॅलिटी इन लास्ट 5 years ही ऍक्टिव्हिटी आपल्या टेक्स्ट बुक मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही बघा पेज नंबर 146, पेज नंबर 146 वर एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीचं बघा, डेव्हलप अ माइंड मॅपिंग और फ्रेम डिझाइन टू शो द डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी. आता आपल्या पर्सनॅलिटी मधली डेव्हलपमेंट विचारली आहे. कधीची? इन लास्ट 5 years. आता तुमच्यामध्ये गेल्या 5 वर्षात काय बदल झाले विचार करून बघा. आपल्याला काही पॉइंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. कुठले? फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, कुटुंबाची जबाबदारी
आज आपल्याला समजायला लागलेली आहे. या 5 वर्षात आपण तेवढं डेव्हलप झालेलो आहोत. 7व्या-8व्या वर्गापासून 12वी पर्यंत आपल्याला आता एवढी मॅच्युरिटी आली आहे की फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. द सेकंड पार्ट इज सोशल अवेअरनेस. सामाजिक जाणीव सुद्धा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. थर्ड पार्ट इज डेव्हलपमेंट इन फिजिक. तुमची शारीरिक वाढ सुद्धा झालेली आहे. जसे तुम्ही 8 वर्षाचे असताना 10 वर्षाचे असताना होते तसे आज आहात का? नॅचरली नाही. म्हणजे भौतिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुमची वाढ झालेली आहे. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल. तुमच्यामध्ये संभाषण कौशल्य आज डेव्हलप झालेलं आहे. तुम्ही चांगल्या रीतीने लोकांशी बोलू शकता. यू कॅन इझिली कम्युनिकेट विथ द सोसायटी. दॅट्स वाय कम्युनिकेशन स्किल इज ऑल्सो डेव्हलप्ड इन यू. And the next part is self-learning process. Now this process is again starts in you. That's why these are some of the changes in your personality and you realize all these things. Now this is the mind mapping process. And now social awareness means, what do you mean by social awareness? You should think about it and then you will find that there are some more branches are there in, suppose in social responsibility awareness or in family responsibility. Family responsibility means you should look after your parents, you should take part in financial all the discussion in your family. That is your family responsibility because you are now a grown up person. You have the right to vote. तुम्हाला तुमचं मत देण्याचा अधिकार मिळालेला आहे. तुम्ही मोठे झालेले आहात. म्हणजे हे जे फॅमिलीसाठी जे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे यामध्ये कुटुंबामध्ये आपला सहभाग काय आहे तो आपल्याला ठरवायचा आहे. म्हणजे याच्या पुन्हा ब्रांचेस आपल्याला इकडे सबवे काढता येतील. ते काढणं यालाच या ठिकाणी माइंड मॅपिंग असा शब्द वापरलेला आहे. आणि आता आपल्याला हे बघायचं आहे की परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न नेमका कसा येणार आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने फेस करायचं आहे. तेव्हा आपण प्रश्नाचं स्वरूप बघूया मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला माइंड मॅपिंग असा क्वेश्चन 2C क्वेश्चन 2C हा येणार आहे. आणि या क्वेश्चन 2C मध्ये 3 मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. दिस क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. अँड व्हॉट इज द टाइप ऑफ द क्वेश्चन? यू अँड युअर फॅमिली आर थिंकिंग टू विजिट अ हिल स्टेशन during this summer. Prepare a mind mapping frame for it with the help of the following points. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या परिवारातले लोक एखाद्या हिल स्टेशनला म्हणजे एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देणार आहात या उन्हाळ्यामध्ये आणि त्याचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. Prepare a mind mapping frame for it with the help of the following points. आणि हे पॉइंट्स तुम्हाला तिथे दिलेले असतील क्वेश्चन पेपरमध्ये. प्लेस टू विजिट हा एक पॉइंट आहे. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कशाने जाणार, अकोमोडेशन कुठे राहणार, स्टफ टू कॅरी विथ तुम्हाला सोबत काय काय घ्यायचं आहे आणि आणखी काही त्याच्याशी सपोर्टेड मुद्दे असतील याचा आपण आता विचार करायचा आहे. तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे फक्त या 3-4 पॉइंट्स मध्ये आणि आता आपल्याला वर्क करायचं आहे. तुम्ही आता एक्झाम मध्ये काय करणार आहात? व्हॉट विल यू डू? फर्स्ट ऑफ ऑल यू शुड राईट द मेन आयडिया. सी द मेन आयडिया, द सक्सेस, दॅट इज द मेन आयडिया. नाउ हियर visiting a tourist place like hill station is the main idea. Visit to a tourist place like hill station हा जो मेन पॉइंट आपण घेतला आहे हा घेतल्याबरोबर when you think about it, this is the main idea. There are some of the sub parts comes in your our mind or in your mind, that is how to travel. Means travel is one of the mode. Now airway is one, by bus is another, and train, that is the third part. Now you should think about it whether you would like to go by plane means airway or by bus or by train. If you decide to go by train, then again the next question is there, by which way. If you decide by train means there are again
4 sub parts, that is first class or AC 3 tier or AC 2 tier or गव्हर्नमेंट तिकीट. म्हणजे आपण गव्हर्नमेंट तिकीटने जायचं की फर्स्ट क्लासमध्ये जायचं की AC 2 टायरने जायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे एकदा एक मोड ठरल्यानंतर त्याचे पुन्हा सब पार्ट्स आपल्याला करावे लागतील आणि अशा पद्धतीने आपण याचा एक मेन आयडिया, त्याचा एक पार्ट, त्याच्या ब्रांचेस याचा विचार केलेला आहे. अगेन डेस्टिनेशन म्हणजे कुठे थांबायचं. तर डेस्टिनेशन म्हटल्याबरोबर कुठे थांबायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. मग कुठे थांबण्याबद्दल काय करता येईल की आपलं डेस्टिनेशन म्हणजे कुठे जायचं आहे. स्टेट लेवलवर जायचं आहे, नॅशनल लेवलवर जायचं आहे की इंटरनॅशनल लेवलवर जायचं आहे. कुठे फिरायला जायचं आहे आपल्याला प्लेस ठरवावी लागेल. तर स्टेट लेवलवर जायचं असेल तर मग तुम्हाला एखादं हिल स्टेशन ठरवावं लागेल. मग तुम्ही यू मे डिसाइड अबाउट महाबळेश्वर or you may think about Matheran or you may think about Bhandardara or even Chikaldara. Chikaldara is also a tourist hill station and most of the people comes all over Maharashtra in Chikaldara because Chikaldara is known as the Kashmir of Vidarbha. Okay. आपण एका स्टेट मध्ये जायचं आहे किंवा नॅशनल लेवलवर जर जायचं असेल उटी असेल, मनाली असेल, जम्मू काश्मीर आहे, तुम्हाला जिथे जायचं असेल, वैष्णव देवी आहे, तुम्ही जाऊ शकता. तर हे आपल्याला आधी ठरवावं लागणार आहे. म्हणजेच काय ते मेन पॉइंट, त्याचा एक ब्रांच, डेस्टिनेशन, त्याचे सब ब्रांचेस स्टेट, नॅशनल और इंटरनॅशनल आणि त्या स्टेटचे पुन्हा सब वे, अशा पद्धतीने आपल्याला याच्या ब्रांचेस काढता येतील. मग इंटरनॅशनल लेवलवर जर जायचं असेल तर पुन्हा कुठल्या कंट्रीमध्ये जायचं. You may go to Switzerland or you may go to Norway or you may go to European countries. आपल्याला ठरवावं लागेल युरोपियन देशांमध्ये जायचं की नॉर्वेला जायचं की स्वित्झर्लंडला जायचं की आणखी कुठल्या एखाद्या ठिकाणी जायचं आहे. यू शुड म्हणजे मेन पॉइंट, त्याचा सबवे आणि त्या सबवेचे पुन्हा सबवे आपल्याला डिसाईड करता येतील. म्हणजे हे मुद्दे आपल्या डोक्यात येतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी अकोमोडेशन, आता तिथे गेल्यानंतर राहणार कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून त्या अकोमोडेशन मध्ये AC रूम तुम्हाला पाहिजे की नॉन AC पाहिजे किंवा गेस्ट हाऊस, ऑर्डिनरी गेस्ट हाऊस असतं तिथे तुम्ही राहणार आहात. तुमची फिनान्शियल कंडिशन काय आहे त्यावर तुम्ही ते ठरवणार आहात. मग आपण या 3 पार्ट याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यानंतर स्टफ टू कॅरी विथ, सोबत आणखी काय न्यावं लागेल. जायचं आहे ठरलं, कुठे जायचं ठरलं, कधी जायचं हे सगळं ठरलं, पण सोबत काहीतरी न्यावं लागेल. बघा म्हणून ही एक पुन्हा ब्रांच तयार झाली आणि या याच्यामध्ये मेडिसिन्स, तुमची औषधं तुम्हाला आधीच सोबत घ्यावी लागतील, तिथे मिळतील याची गॅरंटी नाही. म्हणून पुन्हा एक ब्रांच निघाली त्याची मेडिसिन. सेकंड इज ट्रेकिंग शूज, हिल स्टेशनला चालले तर ट्रेकिंग शूज आवश्यक आहे, म्हणून पुन्हा एक पार्ट निघाला ट्रेकिंग शूज. त्यानंतर वॉर्म क्लोथ्स, आपले गरम कपडे आपल्या सोबत असायला पाहिजे. हिल स्टेशनला चालले, थंडी खूप आहे तिथे, तिथे गेल्यावर कुडकुडणार का आपण, नाही. म्हणून त्याच्यातला एक पुन्हा पार्ट येतो हिल स्टेशन. आणि हँड ग्लोव्ज, थंडीमुळे आपले हात अकडतील, आपल्याला हँड ग्लोव्ज हे सगळं आपल्याला धरून घ्यावं लागेल. म्हणजेच काय की दिस इज मेन पॉइंट, मेन आयडिया अँड दिस 4 1 2 3 and 4, these are the 4 sub branches or branches, and these branches have again sub branches, that is medicine or trekking shoes or warm clothes or hand gloves, even AC rooms and non AC and whatnot. These are some sub branches. These are the mind mapping program what the board has decided to give you in your examination. So dear friends, I hope you understood both the languages, English as well as Marathi, how to write this chapter or the content in your examination, or you have to perform your activity given in the examination paper. That is, suppose now remove this, your family are thinking to visit hill station and remove this one and right there you are thinking about to go to mechanical engineering or civil engineering
or computer engineering or textile engineering, and now find out what are the different branches for that. आता तुम्ही स्वतःचा एक सराव करायचा आहे की अशा पद्धतीने आपल्याला वेगळा प्रश्न येऊ शकतो. मग तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे, सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, टेक्स्टाईल इंजिनियर, जी कुठले असेल त्याचे सब ब्रांचेस काय आहेत, त्या सब ब्रांचेसला पुढे आणखी काय काय येतं ते आपल्याला ठरवावं लागेल. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर पुन्हा तिथे कुठल्या ब्रांचला तुम्ही जाणार आहात. देर आर नंबर ऑफ ब्रांचेस इन मेकॅनिकल सेक्शन. इवन यू मे गो टू द एअरलाइन्स, विमान कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एअरलाईन इंडस्ट्री किंवा आणखी कार इंडस्ट्री किंवा पुष्कळ मेकॅनिकलशी रिलेटेड असलेल्या इंडस्ट्रीज आहेत, त्या कुठल्याही पार्टमध्ये तुम्ही तुमचं स्किल वापरून तयार करू शकता. मग त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला सब पार्ट्स मिळतील. जसं बिझनेस मॅनेजमेंट असेल किंवा इतर जे काही डिझाईन सेक्शन असेल किंवा ग्राफिक्स सेक्शन असेल, हे सगळे त्याचे सब पार्ट्स झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळं करायचं. यू हॅव टू परफॉर्म ऑल दीज थिंग्स. When some idea stuck in your mind or someone give you the idea and you have to elaborate the idea or expand the idea with the help of different parts related with that specific main parts, main idea, and sub parts with that branches. This is what you have to do in your examination. I hope you understood in both the languages, English as well as Marathi. Dear friends, again my request is, if you understood the video, please comment in comment box, write your ideas or conceptions or any your queries and press the icon button. And yes, please share this video with your friends. We will meet in another video with new information. Bye.